स्टुडंट. तर आपण सीईटीच्या सिलेबस मधला ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये रिलेटेड विथ न्यूट्रिशनची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर द डायटरी सबस्टन्सेस सच एज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, वॉटर. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलं मिनरल, सॉल्ट, विटॅमिन्स, फायबरचे रिक्वायर्ड सबस्टन्सेस आपण त्याच्यामध्ये बघितले. आणि त्याच्यानंतर आपण रिलेटेड विथ डायजेस्टिव्ह सिस्टीम, एलिमेंटरी कॅनल आणि त्याच्यामध्ये दुसरा पार्ट असतो तो म्हणजे ज्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतो ते आपण नंतर बघणार आहोत. आणि आपण सुरू केलेलं होतं ते एलिमेंटरी कॅनलचा पार्ट स्टार्ट केलेला होता, ज्याच्यामध्ये आपण माउथ, वी हॅव स्टार्टेड दॅट सिस्टीम विथ द माउथ, ज्याला आपण बक्कल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो. आणि त्या ओरल कॅव्हिटी विषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेली होती की ओरल कॅव्हिटी मध्ये माउथ विच इज ट्रान्सफर स्लिट आणि माउथ ओपन आतमध्ये केलं की जी कॅव्हिटी दिसते तिला बक्कल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये दोन महत्वाचे स्ट्रक्चर दिसतात. तर पहिल्यांदा आपण बघूयात रिलेटेड विथ द टूथ. टूथ सिंग्युलर आणि अनेक वचन त्याला आपण टीथ असं म्हणतो. मग जे टीथ आहेत आपले म्हणजे वरचा जबडा आणि खालचा जबडा जर आपण बघितला आ करून आतमध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसते तर दातांची रचना त्या ठिकाणी केलेली आपल्याला आढळून येते. की जे टीथ आपण कसे म्हणतो कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगितलं आपण टीथच्या, काय सांगितलं की ह्युमन टीथ आर, जी म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगितले की काय असतात ते, दे आर दी थिकोडंट, त्याच्यानंतर दे आर डायफ्योडंट आणि त्याच्यानंतर दे आर हेटेरोडॉन्ट. म्हणजे अडल्ट किंवा ह्युमन बीइंग्स मधले जे टीथ आहेत त्यांच्या पेक्युलॅरिटीज काय आहेत. थिकोडंटचा मीनिंग काय सांगितलेला होता आपण. थिकोडंट टीथ म्हणजे काय की आपले दात जर आपण बघितले तर प्रत्येक दात हा वेगवेगळ्या सॉकेटमध्ये काय केलेला आहे, फिट केलेला आहे. म्हणजे फिट इनटू सॉकेट्स. ओके, मीन्स थिकोडंट. आता हे जे सॉकेट मध्ये फिट केलेले असतात त्या ठिकाणी एक जॉइंट असतो विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज गॉम्फोसिस जॉइंट. पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगते रिलेटेड विथ द गॉम्फोसिस जॉइंट ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑफ टूथ बघू. त्यानंतर डायफोडंट, डाय मीन्स टू. दोन वेळा काय असतात आपल्याला, द ह्युमन बीइंग्स आर हॅव्हिंग टू सेट्स ऑफ टीथ. दोनदा आपल्याला काय मिळतो, टीथ सेट मिळतो. पैकी एक मिल्क सेट आणि दुसरा असतो त्याला म्हटलं जातं परमनंट टीथ सेट. ओके, मिल्क टीथ म्हणजे ज्याला दुधाचे दात आपण म्हणतो आणि परमनंट सेट मध्ये दुधाचे दात पडतात आणि त्या ठिकाणी परमनंट दातांची काय आढळते आपल्याला रचना आढळते, म्हणून त्याला डायफोडंट. आणि हेटेरोडंट जर आपण म्हटलं तर हेटेरोडंट टीथ म्हणजे काय तर प्रत्येक दात जो आहे तो कसा आहे वेगवेगळ्या रचनेचा असलेला आपल्याला आढळतो, स्ट्रक्चरचा असलेला आढळतो, म्हणून त्याला हेटेरोडंट टीथ असं त्याला म्हटलं जातं. तर अशा ह्या दातांची आपल्याला रचना बघायची आहे. त्याच बरोबर मी तुम्हाला सांगितलं की अडल्ट ह्युमन बीइंग मध्ये एकूण किती असतात दात, तर दातांची संख्या एकूण किती असते 32 एवढी, 32 इन नंबर. ठीक आहे. आणि त्याचा डेंटल फॉर्म्युला आपण कसा लिहितो, द डेंटल फॉर्म्युला इज मेन्शन्ड ॲज, तुम्हाला सीईटी किंवा नीटच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अडल्ट डेंटल फॉर्म्युला ऑफ ह्युमन बीइंग. मग डेंटल फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला, इन्सिजर्स किती आहेत 2:2. त्यानंतर कनाइन्स किती आहेत 1:1. त्यानंतर प्रीमोलार्स किती आहेत तर 2:2 आणि मोलार्स किती आढळतात आपल्याला या ठिकाणी 3:3. म्हणजे हे जबड्यामधल्या वरच्या जबड्यामधल्या एका बाजूची म्हणजे आपण समजूया की डाव्या बाजूच्या दातांची संख्या दिलेली आहे. म्हणजे 2 आणि 3 4 5 6 7 8. म्हणजे जबड्यामध्ये एका बाजूला हे 8 दात आणि दुसऱ्या बाजूला 8 दात असे एकूण मिळून वरच्या जबड्यामध्ये किती झाले 16 दात आणि खालच्या जबड्यामध्ये एकूण किती झाले त्या ठिकाणी तर 16 दात. अशी एकूण मिळून दातांची संख्या किती असते ह्या ठिकाणी 32 एवढी दातांची संख्या असते. ह्याच्यामध्ये आय स्टँड्स फॉर द इन्सिजर्स, पटाशीचे दात. देन सी स्टँड्स फॉर द कनाइन्स. देन
PM stands for the premolars, कनाइन्स म्हणजे सुळे दात, त्यानंतर उपदाढा आणि N starts for the molars. तर अशा प्रकारे दात जे आहेत ते इन्सिजर 2:2, कनाइन्स 1:1, देन प्रीमोलार्स 2:2 आणि मोलार्स 3:3. हा काय झाला डेंटल फॉर्म्युला इन केस ऑफ अडल्ट ह्युमन बीइंग. तसाच मिल्क सेट जो आहे लहान मुलांमध्ये जे आपल्याला मिल्क टूथ आढळतात त्याचा जो डेंटल फॉर्म्युला आहे, द डेंटल फॉर्म्युला इट शोज इन्सिजर्स 2:2, कनाइन्स 1:1 आणि ह्या ठिकाणी प्रीमोलार जे असतात ते किती असतात तर दे आर 0:0 while the molars are 2:2. अशा रीतीने काय होते 2 आणि 3, 3 आणि 2 5, म्हणजे वरच्या जबड्यामध्ये इकडचे 5 इकडचे 5 असे मिळून 10 आणि खालच्या जबड्यामध्ये किती 10 असे एकूण मिळून मिल्क टीथ किती असतात तर 20 ह्या ठिकाणी असलेले आपल्याला ते आढळून येतात. साधारण वयाच्या 6व्या महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत मिल्क टीथ येतात. त्यानंतर वयाच्या 6व्या वर्षापासून किंवा 7व्या वर्षापासून दुधाचे दात आहेत ते काय होते पडायला सुरुवात होते आणि त्यानंतर त्याची जागा काय घेतली जाते तर परमनंट टीथने त्या ठिकाणी ती जागा घेतली जाते. सो दिस इज रिलेटेड विथ दी इन्फॉर्मेशन of the teeth which is present in case of adult human being and which is present in case of the milk tooth ची रिलेटेड डेंटल फॉर्म्युला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे दोन्ही डेंटल फॉर्म्युले व्यवस्थित काय करायचे लक्षात ठेवायचे आहे. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत रिलेटेड विथ जे जबड्यामध्ये आपल्याला दात आढळतात त्या एका दाताचं आपण काय करणार आहे या ठिकाणी स्ट्रक्चर बघणार आहोत. सो रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ टूथ. आता ह्या टूथ मध्ये आपल्याला दोन स्ट्रक्चर्स हे काय दिसतात डिवायडेड दिसतात. वरचा जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज द क्राउन व्हाईल द रिमेनिंग पोर्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज रूट पोर्शन असं त्याला म्हटलं जातं. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये छोटंसं जंक्शन आहे किंवा जोडणारा भाग आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज नेक असं त्याला म्हटलं जातं. तर आ केल्यानंतर दात जे आपल्याला दिसतात पांढरा भाग जो दातांचा आपल्याला दिसतो दॅट पोर्शन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज क्राउन पोर्शन. आणि रूट पोर्शन जो आहे तो कसा राहतो हिडन किंवा तो कशामध्ये दाबलेला असतो तर जे आपले सॉकेट आहेत म्हणजे आपल्या जबड्याचे जे सॉकेट आहेत हिरड्या आहेत त्या हिरड्यांमध्ये तो दात काय केलेला असतो रोवलेला आपल्याला आढळून येतो. आणि तो रोवलेला जो पोर्शन आहे तो कशा रीतीने तर दातांचा हा जो सिमेंट पोर्शन आहे हा काळ्या रंगाने इथे दाखवलेला हा जो पोर्शन आहे तो दाताच्या सॉकेटशी ह्या ठिकाणी ही जी दाताची सॉकेट असेल ह्या ठिकाणी जॉईंट तयार करतो. म्हणजे सांधलेला असतो रोवलेला असतो जोडलेला असतो and that joint it is called as त्या जॉइंटला काय म्हटलं होतं गॉम्फोसिस जॉइंट असं त्याला म्हटलं जातं which is a very strong joint असं त्याला म्हटलं जातं किंवा इमूवेबल जॉइंट असं त्याला म्हटलं जातं. सहजासहजी तो काय होत नाही दात त्या ठिकाणाहून हलत नाही त्याच्यावरती प्रचंड तसाच मोठा आघात झाला तरच तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी तुटू शकतो. तर ही एक टर्म लक्षात ठेवायची रिलेटेड विथ द जॉइंट ऑफ टूथ विथ द jaw socket it is called as the gomphosis joint असं त्याला म्हटलं जातं किंवा the joint in between the tooth and that of the jaw socket it is called as the gomphosis joint असं त्याला म्हटलं जातं. आता त्यानंतर ह्या ठिकाणी जो व्हाईट वन पोर्शन दिसतो आपल्याला दाताचा ज्याला आपण क्राउन पोर्शन असं म्हणतो इट इज द इनॅमल पोर्शन. काय म्हटलं जातं त्याला इनॅमल पोर्शन असं त्याला म्हटलं जातं. and the structure of teeth it is due to किंवा the shape of teeth it is due to ह्या ठिकाणी आढळणारा जो पोर्शन आहे which is referred by the name as dentine असं त्याला म्हटलं जातं which is the type of म्हणजे हार्ड कनेक्टिव्ह टिश्यूचा हा काय आहे टाइप आहे आणि त्यामुळे दाताला काय झालेला असतो तर एक पर्टिक्युलर शेप आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आढळून येतो. आणि हे जे इनॅमल्स आहेत दे आर मेड अप ऑफ म्हणजे स्ट्रॉंग त्या ठिकाणी काय झालेलं असतं डिपॉझिशन झालेलं असतं कशाचं तर कॅल्शियम कार्बोनेट आणि फॉस्फेट यांच्या डिपॉझिशन मधून ते काय झालेले असतात तयार झालेले आपल्याला मिळतात. आणि इनॅमल जितकं टणक तेवढी दातांची पण
काय होतं तर संरक्षण हे चांगल्या रीतीने होतं, कारण आतला जो पोर्शन आहे तो उघडा पडू न देता म्हणजे पडू न देण्याचं काम ही इनॅमल मार्फत केलं जातं. तर हा आतमध्ये पोर्शन आढळतो त्याला म्हणतात डेंटाईन. आणि डेंटाईनची ही जी कॅव्हिटी आहे, दिस कॅव्हिटी इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज पल्प कॅव्हिटी. तिला काय म्हटलं जातं? पल्प कॅव्हिटी असं. पल्प म्हणजे आपण गाभा म्हणतो. मग या पल्प कॅव्हिटी मध्ये काय आहे तर हा जो आपल्याला ह्या ठिकाणी पोर्शन दिसतोय इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज पल्प. त्याला काय म्हटलं जातं? पल्प असं म्हटलं जातं. And the extensions of this pulp into the root region they are referred by the name as this portion it is referred by the name as root canal. त्याला काय म्हटलं जातं? This portion it is referred by the name as root canal. आपण म्हणतो की नाही रूट कॅनल केले वगैरे, ते रूट कॅनल म्हणजे काय केलेलं असतं तर हा जो पोर्शन आहे तो काय केलेला असतो त्या ठिकाणी तर तयार केलेला आपल्याला आढळून येतो. तर हे रूट कॅनल आणि त्यानंतर तो कशाचा पोर्शन आहे तर ह्या ठिकाणी जो बल्की रिजन दाखवलेला आहे पुस्तकामध्ये तुमच्या 14.1 ही जी पान नंबर आय थिंक 162 नंबर पेज वरती दिलेली ही जी डायग्राम आहे ती तुम्ही म्हणजे ज्यावेळेस नोट्स वाचाल त्यावेळेस ती रेफर करायची आहे. तर तो पोर्शन आहे तो रूट कॅनलचा पोर्शन त्या ठिकाणी एक्सटेंड झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर बाहेरच्या बाजूला या ठिकाणी रूट पोर्शन वरती काय केलेलं असतं देयर इज प्रेझेंट वन मोर लेयर विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज सिमेंटम लेयर असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिमेंटम लेयर. आणि सिमेंटचं काम काय असतं आपल्याला माहिती आहे, एकतर बळकटी देण्याचं काम असतं त्याचबरोबर जोडण्याचं काम करतो. कशाला? दाताला ह्या हिरड्यांच्या सॉकेटशी किंवा जॉ सॉकेटशी जोडण्याचं काम त्या सिमेंटम मार्फत केलं जातं. हा जो बाहेरचा लेयर या ठिकाणी दाखवलेला आहे दिस लेयर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सिमेंटम. सो दिस इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ टूथचं हे काय आहे स्ट्रक्चर आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये दातांचा उपयोग नक्की कशासाठी होतो तर दात हे कशाचं काम करतात तर अन्न ज्यावेळेस आपण तोंडामधून आतमध्ये घेतो त्यावेळेस त्या ओरल कॅव्हिटी मध्ये दातांच्या सहाय्याने त्याचं काय केलं जातं चर्वण केलं जातं. चर्वण केलं जातं म्हणजे काय केलं जातं बारीक बारीक तुकडे केले जातात. आणि आपल्याला माहितीये की 32 वेळा घास चावून खावा असं म्हटलं जातं. 32 दात आहेत त्या प्रत्येक दाताचं कार्य कसं आहे तर वेगवेगळं असलेलं आपल्याला आढळून येतं. आणि ह्या 32 दातांच्या सहाय्याने जेव्हा आपण घास चावतो त्यावेळेस त्याचे अगदी अन्नाचे फाईन पार्टिकल्स केले जातात. इतके फाईन पार्टिकल्स केले जातात की जेणेकरून ते अन्न जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाईल तेव्हा ते सहजासहजी काय होईल पचेल. अदरवाईज घास कसेही चावून खाल्ले की ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गेल्यानंतर एक तर रुकतात आणि अशा अन्नावरती व्यवस्थित काय होत नाही तर जे गॅस्ट्रिक ज्युसेस असतात म्हणजे ज्याला आपण रसायन म्हणतो अन्न पचवण्यासाठीचे ते काय करत नाहीत व्यवस्थित कार्य करत नाही. पर्यायाने अपचनाच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की अन्न जितकं जास्त बारीक वेळा चावून खाल तेवढं त्याची पचण्याची प्रक्रिया कशी असेल किंवा तुमची पचन प्रक्रिया कशी असेल त्या ठिकाणी चांगली असेल. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ टीथ? द फंक्शन ऑफ टीथ इज मास्टिकेशन ऑफ फूड मटेरियल. मास्टिकेशन ऑफ फूड मटेरियल म्हणजे अन्नाचं काय करणे चर्वण करणे किंवा घास चावणे ही प्रक्रिया जी आहे इट इज कॉल्ड एज दी मास्टिकेशन असं त्याला म्हटलं जातं. सो दिस इज रिलेटेड विथ द फंक्शन ऑफ टीथ. आता त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघितलेलं होतं रिलेटेड विथ द माउथ कॅव्हिटी ते होतं टंग. आता ओरल कॅव्हिटी मध्ये जसे आपल्याला दात दिसतात वरच्या जबड्यात आणि खालच्या जबड्यात त्याचप्रमाणे खालची जी फ्लोर आहे म्हणजे खालच्या जबड्याची जी फ्लोर आहे त्याच्यावरती आपल्याला थिक मस्क्युलर समवॉट ट्रायंग्युलर शेप स्ट्रक्चर दिसतं विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज त्याला आपण काय म्हणतो इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज टंग. ज्याचा बेस जो आहे तो कसा असतो तर मागच्या बाजूला तो जोडलेला असतो. तर पुढचा भाग जो आहे जो टेपरिंग एंडचा एंड पोर्शन आहे तो कसा आढळतो आपल्याला तर तो कसा असतो फ्रीली मुव्हेबल स्ट्रक्चर असलेलं त्याचं आपल्याला आढळून येतं. मागच्या बाजूला ती कशी असते बंदिस्त किंवा बांधलेली आपल्याला ती आढळून येते. समवॉट ट्रायंग्युलर इन शेप थिक मस्क्युलर हा ऑर्गन असलेला आपल्याला आढळून येतो. आणि ह्या टंगच्या सरफेस वरती छोटे छोटे काय आढळतात प्रोजेक्शन्स आढळतात आपल्याला लाईक दिस.
these projections are called as the papillae. त्यांना आपण काय म्हणतो, सिंग्युलर पॅपिला, अनेक वचन त्याला काय म्हटलं तर पॅपिली. आणि ह्या पॅपिली मध्ये काय असतात, दी रिसेप्टर्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जीभ ही पंचज्ञानेंद्रियांपैकी एक समजली जाते. कुठली पंचज्ञानेंद्रिय आहेत, नाक, डोळा, त्वचा, त्याच्यानंतर कान आणि जीभ. तर ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत ती काय करतात, संवेदना ग्रहण करून त्या मेंदूपर्यंत पाठवतात आणि मेंदूपर्यंत त्याची जाणीव गेल्यानंतर अकॉर्डिंगली मेंदू जो काही संदेश देतो त्याबरोबर आपण काय करत असतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतो. तर ज्यांची ही पंचज्ञानेंद्रिय चांगली, त्याची संवेदन क्षमता पण कशी असते तर चांगली असते. मग ही जी जीभ आहे, त्या जीभीच्या ह्या प्रोजेक्शन्स मध्ये काय असतात, रिसेप्टर्स असतात, जे काय करतात तर ते डिटेक्ट दी कुठली संवेदना, टेस्ट. म्हणजे आपण जे अन्न घेतो त्या अन्नाची जी चव आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड पार्टिकल्स आपण घेत असतो त्यांची जी टेस्ट आहे, पॅलेटेबल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ग्रहण करणे योग्य आहे किंवा नाही हे सांगण्याचं काम कुठे केलं जातं तर जिभेच्या मार्फत हे केलं जातं. आणि ह्या पॅपिलीच्या मध्येच आणखी जिभेच्या सरफेसवरती तुम्हाला काय आढळतात तर छोटी छोटी अशी छिद्र आढळतात. आणि ही छिद्र म्हणजे काय आहेत तर जिभेवरती लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी ज्या येतात त्यांची जी टोकं असतात ती काय होतात, जिभेच्या सरफेसवरती येऊन ती ओपन होतात आणि त्या म्हणजे सलायवरी ग्लँड्स, लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथीमधून आणलेली जी लाळ आहे ती अन्नामध्ये मिक्स करण्यासाठी ही छिद्र काय करतात तर उपयोगी पडतात. तर अशा रीतीने टंगचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर अशा टंगचे मग फंक्शन्स काय काय सांगता येतील आपल्याला. एक म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फंक्शन्स सांगायचे झाले तर दाताने चावलेला जो घास आहे त्याच्यामध्ये लाळ मिसळण्याचं काम कोणामार्फत केलं जातं तर टंग मार्फत केलं जातं. त्याचबरोबर अन्नाचं जे टेस्टचं डिटेक्शन आहे ते जिभेमार्फत केलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी जर जिभेच्या पोर्शन बद्दल बोलायचं झालं तर टोकाला जिभेच्या कोणत्या चवीचं आयडेंटिफिकेशन केलं जातं त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण गोड चव म्हणतो, स्वीट, त्या टेस्ट ह्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्यानंतर त्याच्या मागच्या पोर्शन वरती साधारण सॉल्टी अशा घटकांचं काय केलं जातं, डिटेक्शन केलं जातं. त्याच्या आणखी थोडंसं मागच्या बाजूला थोडंसं कानाच्या जवळ सार म्हणजे ज्याला आपण आंबट चव म्हणतो ती डिटेक्ट केली जाते. आणि अगदी मागच्या पोर्शनला, घशाकडच्या पोर्शनला जी जीभ असते त्या ठिकाणी बिटर म्हणजे कडवट चव काय केली जाते, आयडेंटिफाय केली जाते. तर अशा रीतीने जिभेच्या वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या टेस्टचं काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन. मग ही जीभ काय करते तर मी तुम्हाला आता सांगितलं की चवींचं आयडेंटिफिकेशन किंवा अन्न ग्रहण करणे योग्य आहे किंवा नाही ह्याचं आयडेंटिफिकेशन जिभेमार्फत केलं जातं. जिभेवरती जी लाळ येते ती लाळ अन्नामध्ये मिसळण्याचं काम जिभेमार्फत केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तो जो घास तयार होतो तोंडामध्ये लाळेने बांधलेला, तो घास पुढच्या पार्टमध्ये म्हणजे आपण काय करतो, अन्न स्वॅलो गिळंकृत करणे, अन्न जे गिळणे आपण प्रक्रिया म्हणतो ती प्रक्रिया स्वॅलोइंग करण्याचं काम कोणामार्फत तर जीभ अशा रीतीने उचलली जाते आणि तो घास काय केला जातो तर पुढच्या डायजेस्टिव्ह पार्ट मध्ये तो काय केला जातो, ढकलला जातो. सो दीज आर द फंक्शन्स असोसिएटेड विथ द टंग. इन डिटेल मी थोडंसं आणखी तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतात तर म्हणजे ह्या ठिकाणी MCQs त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात की स्वॅलोइंग करण्यासाठी अन्न कोणतं ऑर्गन ह्या ठिकाणी उपयोगी पडतो किंवा पॅपिली आर द स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट ऑन डॅश 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 पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. टंग ह्या पार्टवरती ते प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. सो दिस इज रिलेटेड विथ द म्हणजे आज आत्ता आपण बघितलं ते स्ट्रक्चर ऑफ टूथ आणि टंगची ह्या ठिकाणी मी थोडक्यात माहिती तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे.